तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारांकडून डोर टू डोर प्रचार करण्यात येतोय। धाराशिवच्या बेमळीमध्ये महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार फेरी एकाच चौकात समोरासमोर आलेली होती आणि त्यानंतरचे दृश्य आपण पाहतोय। सध्या महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जातोय, कारण आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। शेवटचा दिवस आहे, मतदारांपर्यंत पोहोचतात। काय मतदारांना आव्हान करताय, कसं संवाद साधताय? ही 2026ची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक, आजचा लास्टचा प्रचाराचा दिवस। सकाळीच प्रचाराचा शेवट दिवस असल्यामुळं प्रचाराची सुरुवात झालेली आहे। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर ही तुमची निवडणूक होतीये, प्रचारात त्याचा कसा परिणाम पाहायला मिळतोय? ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्हाला तर पुढे खूप अंधार दिसत होता। आता पुढे नेमकं काय करायचं, निवडणुका लढवायच्या का नाही यापर्यंत आम्ही पोचलो होतो। परंतु आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांची इच्छा होती की निवडणूक लढवली पाहिजे। त्यांच्या आदेशानं हे आम्हाला निवडणूक लढवायला संधी मिळालेली आहे। लोक महायुतीच्या पाठीशी राहतील मतदार? निश्चित, कारण आज आपण बघताय राज्य शासनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत खूप कामं पोचलेली आहेत। आणखीन पण काय कामं भरपूर शिल्लक आहेत, ते होणार आहेत। केंद्र शासन महायुतीचं आहे आणि आज येणारी जिल्हा परिषदसुद्धा ही महायुतीचीच असणार आहे। कुठल्या मुद्द्यांवर मत मागताय? नाही, जे 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये अवेलेबल होईल, ज्या जनतेसाठी मी रात्र काम करतो। माझ्या वडिलांनी सरपंच पद भूषवलेलं आहे, परत 30 वर्षापासून काम करतो, जनतेच्या संपर्कात आहेत। नाली असेल, रस्ता असेल, पाईपलाईन असेल, जे जिल्हा परिषदेच्या योजना आहेत, मी जिल्हा परिषद सदस्य नाही, पण मी ज्या जिल्हा परिषदेच्या योजना त्या जनतेपासून, अपंगाचा विषय असेल, मी त्या जनतेपासून पोहोचण्याचा प्रयत्न करून त्यांना मी सहकार्य करतो। आणि मला जरा ह्या बिंबळेवासियाचा मला विश्वास आहे की येणाऱ्या 7 तारखेला काँग्रेसचा बटन दाबून बहुमत विजय करतील, हे माझी अपेक्षा आहे। प्रत्येकाकडनं शेवटच्या दिवशी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, बेमळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।